देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील भगूर बस स्थानकाच्या मागे आडोशाला बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या सिन्नर येथील एका नाशिक शहर पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट क्रमांक 2च्या पथकाने मुद्देमालासह रंगेहात पकडले। त्याच्याकडून एकूण 46,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। त्यास ताब्यात घेण्यात आले। त्याच्यावर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की नाशिक शहर पोलीस क्राईम ब्रँच युनिट क्रमांक 2चे पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, पोलीस हवालदार गुलाब सोनार, शंकर काळे, राजेंद्र घुमरे, विजय वरंतळ यांना गोपनीय माहिती मिळाली होती की एक जण भगूर बस स्थानकामागे नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी येणार आहे। त्यानुसार पथकाने पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांना माहिती दिली। त्यांच्या मार्गदर्शनानुसार पथकाने खात्री करून सापळा रचला। तसेच 2 पंचांसह सकाळी 8:45 वाजेच्या सुमारास घटनास्थळ गाठले। यावेळी भगूर बस स्थानकाच्या मागे आडोशाला एक जण त्याच्याजवळ असलेल्या निळ्या रंगाच्या दुचाकीवर सफेद रंगाच्या प्लास्टिक गोणीमध्ये नायलॉन मांजाच्या 20 गट्टूसह आढळून आला। त्याची विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव विशाल विजय मोरे, वय वर्ष 33, राहणार भगवती मंदिर समोर, देशमुखमळा, तालुका सिन्नर असे सांगितले। पंचांसमक्ष त्याची झडती घेण्यात आली असता उत्पादन, खरेदी, विक्री आणि वापरास प्रतिबंधित असलेल्या नायलॉन मांजाचे 20 गट्टू प्रत्येकी किंमत 800 रुपये प्रमाणे एकूण रक्कम 16,000 रुपये, तसेच हिरो कंपनीची निळ्या रंगाची दुचाकी किंमत रुपये 30,000 असा एकूण 46,000 रुपये किमतीचा मुद्देमाल विशाल मोरे याच्याकडून हस्तगत करण्यात आला। विशाल मोरे यास ताब्यात घेऊन देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात आणण्यात आले। त्याच्यावर पर्यावरण संरक्षण कायदा व भारतीय दंडविधान कलमान्वये देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास देवळाली कॅम्प पोलीस करत आहेत। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।